अटक करा, याच्यावर गुन्हे दाखल करा। काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे होतं। तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही। पोलिसांची चर्चा नाही, दिसलंय नाही, परंतु एकूण जो अंदाजा दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा, षडयंत्र रचणं, ट्रॅप रचणं, कालचा प्रयोग, काय गरज होती करायची? आम्ही का मुंबईला चाललो होतो का? आधी नाही, तुम्ही तारीख बदलिली गृहमंत्र्यानं, कोर्टाची आमची 13 मार्च होती, अलीकडे घेतली। दुसरं सांगतो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे। रस्ता रोको शांततेत झाली, गुन्हे का दाखल केले? तिसरी गोष्ट, 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय? मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण, यांना वाटतं यो बिल आणि बदल आणि मराठ्यांचं घाट करील, ते आरक्षण टिकणार नाहीये। आत्ताच लोक कोर्टात गेले, माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटळ होय, त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे। मी अटक ते 100% मला करणार आहेत, कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे, हे मायबाप आहे, सरकार म्हणजे मायबाप। मी शेतकऱ्याचं पोरग आहे, गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय। माझ्यासाठी यासाठी असती होय? माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का? अटक करा, याच्यावर गुन्हे दाखल करा। काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे होतं। तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार। तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून। मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत, मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत। लक्षात ठेवा, तुम्ही हे बघतायत मजा तुम्ही काय काय करायला लागलात, आणि मराठ्यांना मजा बघा 5-7 दिवस यांची। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।